जातेगाव येथील 2 गटात हाणामारी, एका गटाविरोधात तक्रार दाखल। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या जातेगाव येथील एक अजब घटना समोर आली असून निकिता पेट्रोल पंपावर 2 गटात हाणामारी झाली। यामुळे नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये एका गटाची तक्रार दाखल करण्यात आली असून दुसऱ्या गटाची तक्रार घेण्यास नकार दिले असल्याची माहिती समोर आली आहे। सविस्तर वृत्त। नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील निकिता पेट्रोल पंपावर सचिन गायके, गोकुळ सूर्यवंशी दोघे जण पेट्रोल टाकण्याचे काम करत असतानाच ईश्वर पवार हा आपल्या पत्नीसोबत मोटरसायकलवर पेट्रोल टाकण्यासाठी गेला असता त्यावेळी गोकुळ सूर्यवंशी याने काहीतरी बोलून वेगळ्या भावनेने महिलेकडे बघितले। त्यामुळे ईश्वर पवार यांनी माझ्या बायकोकडे काय बघता असे बोलून गोकुळच्या कानाखाली मारली। तुम्ही थांबा, आता मी तुमचा बेतच पाहतो असे म्हणत बायकोसोबत मोटरसायकलवर निघून गेला। त्यानंतर तो 4 ते 5 लोकांना या पेट्रोल पंपावर घेऊन येत सचिन गायके व गोकुळ सूर्यवंशी यांना नाटीकाटीने मारहाण केली। याबाबत नांदगाव पोलीस स्टेशनला दिनांक 24 जून 2024 रोजी सोमवारी गुन्हा रजिस्टर नंबर 0262/2024 नुसार भारतीय दंड संहिता 1860 कलम 326, 324, 323, 506, 143, 147, 148, 149, भारतीय दंड संहिता 1951 कलम 37(1), 37(2), 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। परंतु ईश्वर पवार व त्याची पत्नी या आदिवासी लोकांची तक्रार नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे आदिवासी समाजाची तक्रार दाखल करून न घेतल्यामुळे आदिवासी समाज आंदोलनाचा पवित्रा असल्याचे समजते। यावर नांदगाव पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे। लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागुल, नांदगाव।